श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचा पालखी सोहळा दिनांक 19 जून 2025 रोजी आळंदी येथून प्रस्थान होत आहे। पुणे, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातून हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो। 26 जून 2025 रोजी माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात लोणंद येथे मुक्कामी येत आहे। हा पालखी सोहळा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या वारीच्या मार्गाची आज दिनांक 12 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सातारा जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, फलटणच्या प्रांताधिकारी सौ आंबेकर, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे आणि इतर अधिकारी यांच्या समवेत फलटण येथील प्रशस्त पालखी तळाची पाहणी केली। आळंदी ते पंढरपूर वारीच्या वाटेवर पालखी तळाची प्रशस्त जागा पाहून विभागीय आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले आणि फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पालखी सोहळ्यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या। सगळ्यात सुंदर स्पॉट आहे हो, आणि म्हणजे एकमेव पालखी तळ की ज्याच्यावर मूळ पालखी आणि बाकी सगळ्या दिंड्या एकत्र राहतात। ती सगळ्यांना मोठं जागा नाही आम्हाला वाटतं स्लोप पण काढला थोडं पलीकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये पालखीला त्रास होणार नाही, गाडीला काम खूप चांगलं चालू आहे, पण आपल्याला तात्पुरती व्यवस्था किती तारखेचा आहे इथे आगमन? 28च्या आज सगळं आपलं क्लिक झालं पाहिजे। 20 तारखेला संपून जातो। तुम्ही एन्श्योर करा, ते ज्या पद्धतीने ते सांगतील त्या पद्धतीने फायनल करा। मंदिराचा सर्कल इकडे आहे, आपल्या याच्यासाठी आरतीसाठी पलीकडे होता, रस्त्याच्या पलीकडे आपण समाजाची दर्शनबारी इकडे घ्यायची अशी, त्या बाजूला दर्शनबारीचा काय विषय? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।